लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळणार आहे। म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा 30 एप्रिल रोजी आता जमा होईल। या हप्त्यामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे सुद्धा लक्ष असेल। मागच्या हप्त्यामध्ये लाभार्थींची संख्या काहीशी वाढली होती। तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळेल। 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे आणि त्या दिवशी एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा महिलांच्या संबंधित खात्यांवरती जमा होणार आहे। मागच्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहीण योजनेची पडताळणी होते आणि यामध्ये काही जणांना ही योजना आता मिळत नाहीये, हा लाभ मिळत नाहीये। त्यामुळे आता ही संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष आहे। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। राजू, यामिनी पाहता आपण लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती मिळणार आहे आणि अक्षय तृतीया ही 30 तारखेला आहे। त्यामुळे मंथ एंडला हे पैसे जे आहेत ते प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावरती जाणार आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाची उत्सुकता जी आहे की यावेळी जी आहे ती लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न आहे। कारण आपण पाहतोय की फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये जे आहे ते काही नियम लावलेले होते। 65 वर्षाच्या वरील महिलांना नाही, त्याचप्रमाणे काही छाननी केलेली होती ज्यांच्या घरी वाहन आहेत, त्यामुळे अनेक महिला ज्या आहेत ते कमी झालेल्या होत्या आणि आता उरलेल्या महिलांची छाननी केल्यानंतर मार्चमध्ये हीच आकडेवारी जी आहे ती वाढलेली होती। त्यामुळे आता एप्रिलच्या आकडेवारी वाढणार की घटणार असा प्रश्न समोर येतोय। पण दुसरीकडे पाहायला आपण तर कुठेतरी छाननी जी आहे ती बंद पडलेली आहे अशा प्रकारची माहिती मिळते। कारण राज्य सरकारने आयकर विभागाकडे जे आहे ती माहिती मागवली होती। जवळपास 2,45,00,000 महिला आहेत। या महिलांची माहिती मिळावा जेणेकरून त्यांचं उत्पन्न किती आहे आणि त्या या गटात बसतात का। मात्र 4 महिने उलटून गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही। त्यामुळे आता छाननी कुठेतरी ठप्प झालेली आहे। त्यामुळे कदाचित जी मार्चची आकडेवारी होती तीच एप्रिलला असण्याची शक्यता आहे। यामिनी, ठीक आहे, धन्यवाद राजू माहितीसाठी।